आदित्य साहेब महाराष्ट्रात एकत्र खूप लोक काय सांगाल तुम्ही धारावीचा दौरा केला आहे, लोकांना भेट झाली, काय लोकांची प्रतिक्रिया होती, काय लोकांचा त्रास? आपण सगळेच माझ्यासोबत होतात. मला वाटतं आपण पाहिलं असेल या ठिकाणी सर्वांनी शिस्तीमध्ये जायचं आहे. प्रथमतः आदित्य साहेबांना जाऊ द्या. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जेव्हा आपण घरोघरी गेलो या कुंभारवाड्यामध्ये, खरं तर इथे मोठा व्यवसाय. आता सगळेच नवरात्री असेल, दहीहंडी असेल ह्याची तयारी करतायत. कोणी कुल्हड बनवत आहे, कोणी पंट्या बनवत आहेत. आणि हे काही फक्त झोपडपट्टी नाही आहे, हा पूर्ण एक वेगळं इथे बसलेलं गाव आहे. 12.5 एकरमध्ये कुंभारवाडा आहे आणि इथे हे सगळं हलका फुलक्या घेऊन चालणार नाही. आमची मागणी हीच आहे आणि हीच लोकांची मागणी आहे की पहिलं म्हणजे सगळ्यांना पात्र करा, दुसरी गोष्ट म्हणजे जे व्यवसाय राहणार कुठे धारावीमध्ये हे दाखवा आणि मग सर्वेसाठी ठीक आहे ना. पण काही न सांगता दादागिरीने जर कोणी येणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. धारावीकरांचं मत हेच आहे, इथे कुंभारवाडा असेल, कोळीवाडा असेल, इथे अनेक व्यवसाय आहेत, वेगळे समाज राहतात, हे वर्षानुवर्ष राहतात. कुंभारवाड्यात आपण पाहिलं असेल जवळपास 4 की 5 पिढ्या राहतात. 1887 साली मला वाटतं ते इथे आले होते. त्याच्यानंतर एवढे वर्ष इथे राहत आहेत, ह्या गावात बसलेले आहेत. ह्यांना रातोरात काढणार, जेवणा डम्पिंग ग्राउंडवर नेणार, हे काही चालणार नाही आणि सहन करणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्या मतदारसंघात गेले होते, अमित ठाकरे वर्णी मतदारसंघात गेले होते, तिथे वाट सुद्धा पाहत होते का कार्यक्रम? काय अरे काल बरोबर आहे, काल मला नंतर मंडळांनी सांगितलं, खरं काल उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि म्हणून मी अमितच्या ऑफिसला पण कळवलं की आज जमणारच नाही. काल आपण पाहिलं राजसाहेब स्वतःच घरी आले होते. तर जेव्हा एकत्र यायचं असेल मंचावर आम्ही तुम्हाला संधी नंतर मिळेल. राज्यपालांची भेट घेतली, बरेचशे मंत्र्यांवर एक कसं घेऊया काय म्हणाल? बऱ्याचशा मंत्र्यांवर तसं पाहिलं असेल तर आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पहा. चड्डी बनियन गँग धुमाकूळ घालत आहे. कोणी डान्स बार काढलेला आहे, कोणाचा कजरारे की अजून कुठची गाण्यांवर नाचत असतील आणि दुसरीकडे आपण पाहतोय कोणी बुक्का मारतंय, कोणी बनियनमध्ये अजून काही करतंय. हे सगळं कदाचित मला माहीत नाही, जर कोणी दुसरं त्या पोझिशनमध्ये असतं मुख्यमंत्र्यांचं, त्यांना लाज वाटली असती. मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांची सरकारची इज्जत कमी करण्यासाठी हे करतात का, त्यांची लाज खालवण्यासाठी करतात का, कदाचित हा पण विषय. आणि म्हणून माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांची इमेज पाहता त्यांनी ह्याच सगळ्या मंत्र्यांना हकालपट्टी त्यांची केली पाहिजे. एकनाथ शिंदे बोलले होते की 2 वर्षांमध्ये खड्डेमुक्त करून आपण पाहतोय, येताना अनेक खड्डे आपल्याला दिसले. भ्रष्टनाथ मिंदेंच्या खिशातले खड्डे कदाचित मुक्त झाले असतील, पण रस्त्यांचे हाल एकंदर आपण पाहताय. मी जे असेंब्लीमध्ये मांडलं आणि जे 2 वर्ष मी एकटा बोलत आलेलो आहे की या मुंबईमध्ये भ्रष्टनाथ मिंदेंनी पैसे लुटून 5 कॉन्ट्रॅक्टर्सना काम दिलं आणि ते 5%ही पूर्ण झालेलं नाही आहे, तर ते दिसायला लागले. घोटाळा त्यांचा लोकांसमोर आला. मुख्यमंत्री असं म्हणतात मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचं वर्तन हे संवेदनशील नाहीये, कुठेतरी मुख्यमंत्र्यांनाही कळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना कदाचित कळलं असेल, पण युती धर्मामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, की युती धर्मामध्ये कारवाई झाली पाहिजे? कारण पहिलं उत्तर हे जनतेला देणं गरजेचं आहे. आणि जर चड्डी बनियन गँग असे वेडेवक्रेपणे वागत असेल, भलतं सलतं काहीतरी करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. काय 20 तारखेला सुप्रीम कोर्टात वर्षचिन्हाबाबत निर्णयाची प्रतिक्रिया, कारण उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोघेही दिल्लीला गेले. आता कोणी गावी जातं, कोणी दिल्लीला जातं. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. 3 वर्ष झाले महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संविधानिक प्रश्न उपस्थित झालेला आहे की 2 पक्षाची चिन्ह चोरली गेली, 2 पक्षाची नावं चोरली गेली आहेत, पण निकाल अजून मिळत नाही. आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निकाल न्यायाप्रमाणे संविधानाप्रमाणे मिळाला पाहिजे. एक अधिकारी बार मध्ये फाईल घेऊन बसलेला आता एक व्हिडिओ व्हायरल होते, काय बोलाल त्याच्याकडे? आता जिथे मंत्र्यांचेच आणि राज्य गृहमंत्र्यांचेच जर हे डान्स बार असतील तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? हिंदी में जाना चाहिए, आज आपने धारावी का दौरा किया, हिंदी में जाना चाहिए, धारावी का दौरा किया, क्या लोगों की मांग थी, लोगों की क्या? एक मिनिट, हे झालं इथे